भूते या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर गुडशॉटच्या बॉलवर गुडशॉट पहिल्या बॉलवर षटकार मारणारे भरपूर फलंदाज आपण बघितलेले आहेत प्रत्येक मॅचमध्ये. ओहो, चांगला खोदून काढलाय हा फटका. खोलवट टप्प्याचा बॉल जरूर होता. माझं फिल्डिंग तेवढीच चांगली आहे. आमिर दाफेदार त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने. यस, मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता प्रकाश भूते, जवळ प्रसाद भूते, ज्याने 25 रन कंप्लीट केल्या होत्या आणि तोच या ठिकाणी चांगली बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. बॉलिंगसाठी आपण बघतोय आदिल. स्वीप केलं या बॉलला, कुठल्याही फिल्डर नाहीये, गॅपमध्ये खेळलाय शॉट. बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बाहेर चौकारासाठी आणखीन एक चांगला फटका येतोय प्रसाद भूतेच्या बॅटमधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 10 रन्स. 3 षटकाचा सामना आहे. 35-40 रन यायला पाहिजे. समोरच्या टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आदिल थोडासा महागडा पडतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण बघितलं तर 10 रन मोजतोय. चांगली बॅटिंग करतोय तो प्रसाद भूते. राऊंड विकेटचा मारा. पुल करत होतं या वेळेला, चुकतो फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर. अँगल बनवलं या वेळेला, बघितलं आपण. डॉट स्विंग अँड मिस. पॉवरप्लेचं हे पहिलं षटक आहे. 3 षटकाचा सामना जरी असला तरी सुद्धा पॉवरप्लेचं एक षटक असेलच. एक DRS असेल एक इनिंगमध्ये प्रत्येक टीमला. राऊंड विकेटने. हो, या वेळेला संधी होती कॅचची, मात्र शॉट फाईन लेगला बॉल जातोय. 1 रन कंप्लीट पुन्हा एकदा केली जाईल. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 11 वर. अंतिम 1 बॉल शेष. वेळ खूपच कमी उरलेला आहे. याच्यानंतर आणखीन 3 मॅचेस बाकी असतील. याच्यानंतर आणखीन एक मॅच आजच्या शेड्यूलमधली असेल, ज्यामधून ह्या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल टीम 94 धानी टीमच्या जोडीला. बघूया कोणती टीम जिंकते आणि धानी टीमच्या जोडीला क्वार्टर फायनलमध्ये लढत देते. राऊंड विकेटने. यावेळेला हवेत खेळलाय बॉलला, पॉइंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी नव्हता. 2चा कॉल, रनआउटची संधी आहे. विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. तन्नू गुप्ता इज आउट. हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सामील आहेत. चांगले क्रिकेटर आहेत यंगस्टार मोरीगाव टीमचे आणि या 94 चषकामध्ये आपलं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रेने, ऑल टीम 94 यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. 1 ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12 रन 1 गडीच्या मोबदल्यात. अभय पाटील नवीन बॅटर जाताना दिसतोय बॅटिंगसाठी. हा एक चांगला बॅटर म्हटला जातो अभय पाटील. अटॅकिंग बॅटिंग करतो. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं अभय पाटीलने शेवटच्या बॉलवर जो षटकार ठोकला होता, त्या षटकाराने मजबूत स्थितीमध्ये आली होती टीम. 50चं टार्गेट ठेवलं होतं वडवली टीम समोर आणि वडवली टीमला पराजित केलं होतं. बॉलिंगसाठी येतोय बॉलर तोहिद येतोय. तोहिद समोरच्या एंडकडून बॉलिंगसाठी लेफ्ट हँडर बॅटर प्रकाश भूते आपण बघतोय स्ट्राइक एंडला. बॉलिंग के लिए अब तोहिद आ चुके हैं. पहले गेंद लेके जाएंगे तोहिद प्रकाश भूते के लिए. राइट आप राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे. बहुत ही अच्छा शॉट, बैठक शॉट है ये. गेंद को भेज दिया प्रसाद भूते ने डीप स्क्वायर लेग के बाहर, सीधे 6 रन के लिए सिक्सर.
लेग के दिशा में गेंद को भेज दिया, ताकतवर शॉट, प्रॉपर कनेक्शन था बैट और बॉल का। 6 रन से टीम का टोटल 18। और यहाँ पर स्विच इट करने की कोशिश, मौका था कैच का, और 2 रन यहाँ पर पूरे करते हुए दोनों साइड से बल्लेबाजी करते प्रसाद भूते। पिछले मुकाबले में देखा जिन्होंने स्विच इट शॉट खेला था, ऐसा लगा था कि राइट हैंडर बल्लेबाज ने वो शॉट खेला था। 2 रन और जुड़ते हुए टीम के खाते में स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 20 रन। 35 का टोटल एक अच्छा टोटल कहा जा सकता है इस मुकाबले में। सामने वाली टीम में भी एक अच्छी बल्लेबाजी लाइन है, पिछले मुकाबले में परास्त किया था जीतू पैकर्स नवगढ़ के टीम को, बड़ा टोटल रखा था उनके सामने। हुक कर दिया गेंद को और भेज दिया फाइन लेग के बाहर, सीधे 4 रन के लिए प्रसाद भूते ने चौका। चार रनों के लिए, और ये इस 94 ट्रॉफी का ये 100वां चौका था। चौकों की भी सेंचुरी पूरी हो चुकी है इस टूर्नामेंट में, लेकिन कमाल की बल्लेबाजी हो रही है प्रसाद भूते द्वारा। 2 चौके 2 छक्के के सहारे अब प्रसाद भूते जा चुके हैं अपने निजी स्कोर 23 के ऊपर। बहुत ही अच्छी बल्लेबाजी। ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की गेंद नीचे रहती हुई सीधे चली गई, विकेट कीपर के हाथों में कोई भी रन नहीं। डॉट गेंद कमबैक किया है यहाँ पर गेंदबाज तौहीद ने। पहले 3 गेंदों में खर्च किए 12 रन, थोड़े से खर्चीले साबित हो चुके। अभी कमबैक करना पड़ेगा यहाँ पर तौहीद को। फिर से ऑन साइड में खेलने की कोशिश थी, विकेटों के ऊपर से गेंद चली गई और ये डॉट गेंद। आखिरी एक गेंद शेष। अच्छा कमबैक किया है, बहुत ही अच्छी वापसी की इस ओवर में गेंदबाज तौहीद ने। पहले 3 गेंदों में थोड़े से खर्चीले साबित जरूर हुए थे, लेकिन उसके बाद बहुत ही अच्छा कमबैक। अब बल्लेबाज को रीड करते हुए गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज तौहीद। आखिरी एक गेंद शेष इस ओवर की, दूसरी ओवर है। 3 ओवर का ये मुकाबला। टाइम कम होने के बावजूद मुकाबले अब कम ओवर के। इस वक्त हल्के हाथों से सिर्फ खेल दिया, दिशा दिखाई, पॉइंट की दिशा में गेंद नहीं रोक पाएंगे खिलाड़ी। गेंद निकल गई बाउंड्री के बाहर। डिपिश पॉइंट में 4 रन के लिए चौका। बहुत ही अच्छा टोटल कहा जा सकता है। 28 रन। आराध्य 11 वगरापाड़ा टीम बहुत ही अच्छी बल्लेबाजी हो रही है, खास करके प्रसाद भूते जिन्होंने 11 गेंदों में टोटल 27 रन बनाए। ये 28 में 27 सिर्फ प्रसाद भूते के नाम। और टूर्नामेंट के 50 रन पूरे हो चुके प्रसाद भूते के। पिछले मुकाबले में 11 गेंदों में 25 बनाए थे, इस वक्त 11 गेंदों में 27 बनाए, तो कुल मिला के 52 रन इस टूर्नामेंट के पूरे हो चुके प्रसाद भूते के। आखिरी ओवर शेष और स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज अभय पाटिल। बॉलिंग के लिए अब आ चुके हैं बॉलर राकेश। आखिरी ओवर शेष, पहली गेंद लेके चले आखिरी ओवर की राकेश। पुल करने की कोशिश, गति थोड़ी सी कम थी इस गेंद में, बल्ला पहले घुमा था और ये लेग बाय के रूप में 1 रन जुड़ेगा टीम के खाते में एक्स्ट्रा के रूप से। 1 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 29 रन। यहाँ से 10 रन भी आते हैं तो बहुत ही अच्छा टोटल कहा जा सकता है लड़ने के लिए। अच्छी बल्लेबाजी जरूर है हालांकि सामने वाली टीम में, लेकिन 10 रन आएंगे 5 गेंदों में तो एक टोटल अच्छा टोटल।
और प्रसाद भूते जब तक खड़े रहेंगे खतरे की घंटी बजती रहेगी यहाँ पर टेक्नो स्पोर्ट मीरा रोड टीम के सामने, क्योंकि कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं प्रसाद भूते। बहुत ही अच्छा शॉट, लेकिन खिलाड़ी है वहां पर वाइड लॉन्ग ऑन काउंट कॉर्नर के दिशा में अच्छा कैच लपक लिया वहां के खिलाड़ी आदिल ने। इस प्रकार प्रसाद भूते की बारी खत्म होती हुई आउट बल्लेबाज। काउ कॉर्नर की एरिया क्लियर नहीं कर पाए, बहुत ही अच्छा कैच लपक लिया आदिल ने। 12 गेंदों में 27 रन बनाए अपने टीम के लिए। बहुत ही लाजवाब कमाल की अद्भुत बारी खेली है। नए बल्लेबाज अब बल्लेबाजी के लिए जा चुके हैं। वीरेंद्र वीरेंद्र अब बल्लेबाजी के लिए। गेंदें शेष है इस इनिंग की 4। राकेश फिर से एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। ओ डॉट गेंद, स्विंग एंड मिस। कमाल की वापसी यहाँ पर गेंदबाज की। इस ओवर में देखा जाए तो अपनी टीम के लिए 3 गेंदों में सिर्फ 1 रन, वो भी लेग बाय के रूप में, और एक विकेट भी लिया है। प्रसाद भूते का विकेट बहुत ही महत्वपूर्ण विकेट है मीरा रोड टीम के लिए। भूते आउट होने के बाद अब नए बल्लेबाज वीरेंद्र पहले गेंद के ऊपर मिस हुए हैं। फिर से एक बार तैयार गेंदबाज राकेश। 3 गेंदें शेष हैं। अगली गेंद आउटसाइड एज लगी है। ओ यहां पर स्लिप में कैच को छोड़ दिया। ये मौका था यहां पर विकेट लेने का, लेकिन मौका गवा बैठे और 1 रन पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने। 1 से टीम का टोटल जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन। ऐसा लग रहा था कि आखिरी ओवर में 10-12 रन आएंगे तो 40 तक जाएंगे, लेकिन यहाँ पर गेंदबाजी कमाल की होती हुई राकेश द्वारा। अभय स्ट्राइक एंड के ऊपर है। अगली गेंद पुल करने की कोशिश थी यहाँ पर। फिर से एक बार थोड़ा सा लेजी शॉट है ये, और समझ में है यहाँ पर बल्लेबाज अभय की किस प्रकार से गेंदबाजी हो रही है। आखिरी 1 गेंद शेष। पिछले मुकाबले में आखिरी गेंद के ऊपर छक्का लगाया था अभय ने। अब देखना है इस मुकाबले में भी आखिरी गेंद के ऊपर वही बल्लेबाज है अभय पाटिल, क्या छक्का लगाएंगे इस मुकाबले में भी। आखिरी गेंद हुक करने की कोशिश, गेंद चली गई, थर्ड मैन की दिशा में निकल जाएगी बाउंड्री के बाहर। चौका नहीं लेकिन छक्का नहीं, लेकिन चौका तो आ चुका है। 4 रन से टीम का टोटल 34 रन। 35 रनों की चुनौती रखी है इस मुकाबले को जीतने के लिए टेक्नो स्पोर्ट मीरा रोड टीम के सामने। जिंकेल त्या टीमला धानीव टीमच्या जोडीला खेळावं लागेल। आजच्या शेड्यूल मधली अंतिम मॅच असेल, त्यानंतर एक सेमीफायनल आणि एक फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल। 35चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी। एक चांगलं टोटल जरूर उभं केलेलं आहे, तर गोलंदाजी सुरुवात कशी होते हे आपल्याला बघायचं आहे। चांगली सुरुवात केली गोलंदाजीमध्ये, विकेट मिळवल्या तर नक्कीच मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल वाघरालपाडा आराध्य 11 टीम। आणि जर सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली, 15 पेक्षा जास्त रन जर आले तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आणि मॅचच्या विजयाच्या दिशेने जाईल टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड टीम। मात्र याचं धावतं विवरण करण्यासाठी दुसऱ्या इनिंगच्या 3 ओव्हरसाठी नक्कीच मायक्रोफोनवर येतील द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील।
तर मित्रांनो, आपण पाहतात 94 ट्रॉफी टीम 94 याच्या माध्यमातून SS एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, खास करून टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूबवर जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं टीम 94चे सर्व अर्थात SS एंटरप्राइजेसचे सर्व आमचे सन्माननीय हजरतभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब व टीम 94ची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. इट्स अ बिग मॅच, कारण 35 धावांचं लक्ष, एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. खास करून प्रसाद भुतेने खूप चांगली बॅटिंग केली. 27 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 12 चेंडूमध्ये 27 धावा आणि 34 धावा ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये 27 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान प्रसाद भुतेचं बघायला मिळालं. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. पस्तीस धावांचं लक्ष आणि अगदी बिनीची जोडी टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोडची ही बिनीची जोडी, कारण अमित दाफेदार आणि उबैद खान ज्याने पहिल्या मॅचमध्ये काही चांगली पार्टनरशिप केली होती, वेगवान पार्टनरशिप, आणि एक मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये दोघांचा सिंहाचा वाटा होता. यावेळेला मध्ये त्यांना चेसिंग करायचं आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे, क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. पहिलं षटक गोलंदाजीसाठी येतोय दिनेश यादव. दिनेश मार्गस्थ होईल आणि चेंडू हवेत, मात्र झेल झालेला नाही. झेल झाला असता तर क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. एक धाव मात्र पूर्ण होते, डावाचा शुभारंभ होतोय. तर आमिर दाफेदार असा एक बॅटर आहे, आमिर दाफेदार असा एक बॅटर आहे. चेकसाठी खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आपण पाहतात. 94 चषक, 94 ट्रॉफी 2025 आज सुपर संडे अंतिम दिवस. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी दिसते बघायला, आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. थोडेसे ॲक्शनवर आक्षेप आलेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये अशा प्रकारचा ॲक्शनवर ॲक्सेप्ट आला, त्यानंतर बऱ्याचशा वेळेला ती सुधारणा केली गेली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. क्लिअर आराम आहे. पहिलाच चेंडू टाकला यामध्ये. एक धाव मिळाली. सिंगलला सुरुवात झालेली आहे. 35 धावांचं लक्ष आहे आणि मात्र उबैद खान बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. फुल टॉस, चेंडू हवेत, वाट कॅच, फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय आणि पहिली सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय दिनेश यादव.
करून दिले आणि पहिल्या षटकामध्ये, आणि जेव्हा पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवला जातोय तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढणार आहे आणि संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होणार आहे. थोडासा मानसिक दबाव निर्माण हे विसरून चालणार नाही की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड संघाकडे. पण चांगली धावसंख्या सुद्धा उभी केलेली आहे, कारण 35 धावा, 18 चेंडू आणि 35 धावा म्हणजे जवळपास आस्किंग 100 आवश्यक धावगती 12च्या घरात आहे. आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय दिनेश आपल्या संघाला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय अमर रेड्डी. डावखुरा हा शैलीदार. यानंतरची जेव्हा मॅच सुरू होईल तेव्हा 3 चिठ्ठ्या असतील, कारण 2 संघांची नावं आणि विजेता. दिनेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू हवेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचं जरा बघितलं की आपल्याला झेर घेता येणार नाही. चेंडू अडवला, पण आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 2 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 3. 1-3. दोन्ही संघामध्ये उत्साह आहे. पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाही आहे. तसंही क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. दिनेश राईट आर्म. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू, दिशाहीन चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच अजित म्हात्रे यांचा इशारा येतोय वाईट बॉल. तिसऱ्या पंचाकडे मागणी करतायत. दुसऱ्यांदा तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे चेकसाठी, थ्रोसाठी. कारण चेक किंवा थ्रोच्या माध्यमातून जर गोलंदाजावर आक्षेप आला आणि पंचांनी जर चेक किंवा थ्रो दिलं तर तो गोलंदाज त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही असं असतं बऱ्याच वेळेला. ह्या स्पर्धेचा नियम काय आहे? इट्स अ फेअर डिलिव्हरी. पण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. यस, व्हाईट बॉल असणार आहे. यस. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 4. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अमर रेड्डी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. त्याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित प्रेशर बिल्डअप झालं असतं. पण धाव मात्र पूर्ण झालेली. धावसंख्या झालेली 5. प्रसाद भूते थोडासा नाराज आहे त्या ठिकाणी, कारण त्याला असं वाटलं की नक्कीच डायरेक्ट हिट झालं तर कदाचित पंचांकडे दाद मागता येईल, परंतु तसं झालं नाही आहे. धाव मात्र पूर्ण झाले आणि आमिर दाफेदार यांनी आपल्याकडे स्ट्राईक ठेवले आणि जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आमिर दाफेदार आपल्याकडे करणार आहे, कारण त्याच्याकडे क्षमता आहे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची, मोठे पटके खेळण्याची. यावेळेला मात्र पूलचा फटका आणि एका टप्प्याने चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे.
झाले 10 आणि यानंतरच्या चेंडूवर असणारे फ्री हिट पण ते इशारा करतायत. 10 धावा झाल्यात. ह्या चेंडूवर असणारे फ्री हिट. यावेळेला मात्र इम्प्रोवाइज फटका, स्वीपचा फटका खेळलेला इम्प्रोवाइज लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. प्लेलिस्ट नाही कंटिन्यू सुरू आहे. कारण काय मस्त बॅटिंग करतोय. कारण 3 चौकार लागोपाठ लगावलेले आहेत आणि आता आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन आले. निम्मा पल्ला पार केलेला आहे. धावसंख्या झाली 18 आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 17 धावांची आवश्यकता आहे. 12-17चं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. टीम 94 धानीव संघ कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. टॉससाठी आलेले आहेत. यस दुसरं षटक हाताळण्यासाठी येईल वीरेंद्र. सध्या तरी पार्ट जड वाटतंय टेक्नोस्पोर्ट मीरा रोड संघाचं. कारण भले एक फलंदाज बाद झालेला असला धावसंख्या जर बघितली खूप चांगली 18 धावा आहेत. टेक्नोस्पोर्ट मीरा रोड संघाची धावसंख्या जी आहे 1 बाद 18. अमर रेड्डी आणि आमिर दाफेदार असे एक मिनीची जोडी मीरा रोड संघाची खेळपट्टीवर आहे. यावेळेला मात्र स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 10 धावा. 10 गेंदों में 10 रन चाहिए. 10 रिक्वायर्ड इन 10 बॉल. वीरेंद्र पायामध्ये टाकला चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडूला सरळ चेंडू जाते तो वाईड ऑफ लॉंग ऑनला. थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि दुसरी धाव या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होणार आहे. धावसंख्या झाली 27 आणि आता मात्र पाहतोय आपण वागरारपाडा संघाचं ते बॉडी लँग्वेज बघितलं थोडंसं निगेटिव्ह बघायला मिळतंय. कारण जेव्हा तुमच्या कंबरेवर हात जातात तेव्हा तुमचा बॉडी लँग्वेज निगेटिव्ह म्हणता येईल. क्षेत्ररक्षण करताना तुमचा जो पवित्र असतो तुम्ही क्रिकेटमध्ये सकारात्मक खेळायला पाहिजे. फुल टॉस, इट्स अ टॉप एज. वाढ कॅच. एका हातात झेल घेतलेला आहे आणि आमिर दाफेदार याची खेळी संपुष्टात.
मला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला, परंतु प्रसाद भुते आणि वीरेंद्र अजूनही सांगतोय पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. बॅटिंग करण्यासाठी गेलेले आता इशरार खान. वीरेंद्र स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जाईल स्टेट लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र मिळेल. इशरार आपलं खादं उघडतोय आणि एका धावेनं धावसंख्या होती 28. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 7 रिक्वायर्ड. वीरेंद्र फुल टॉस सरळ फेकून दिलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. मात्र आता फारच कमी संधी आहे. याला एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वाट शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर.